नमस्कार मंडळी, ह्या एस टाईपचं ब्लेड तुम्ही पाहू शकता आणि आता आपण याने तुम्हाला गवत खुडणी करून दाखवतो। नमस्कार मंडळी, चना पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या बाबी करत असतो। त्यापैकी ही सगळ्यात महत्त्वाची बाब मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे। चना शेंडे खुडणी ही सगळ्यात महत्त्वाची बाब यामध्ये ठरते। आता त्यात कशा प्रकारे महत्त्वाची ठरते सांगतो पहा। आता तुम्हाला मी डायरेक्ट प्रत्यक्ष इथे दाखवणार आहे। समजा इथे तुम्ही पाहू शकता, समजा आता हे झाड आहे चण्याचं आणि या झाडाला ज्यावेळेस मी इथं कट करणार, इथं कट केल्यानंतर ह्या ज्या फांद्या आहे, ही फांदी या खालच्या फांद्या, ह्या पूर्ण हे जे बाजूचं जे अंतर आहे या अंतरामध्ये ते पूर्ण पसरणार आणि त्यामुळं त्या फांदीला मेन जे घाटे जे लागतात त्या फांदीलाच लागत असतात, बरोबर आहे। तर त्यामुळं फांद्यांची संख्या वाढवणं ह्यासाठी चना शेंडे खुडणी हे खूप महत्त्वाचे आहे। बरेच शेतकरी म्हणजे जवळपास सगळे शेतकरी ते करत असतात, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही निंदण लावता त्यावेळेस ते मजुराच्या साहाय्याने करून घेत असतात। तर त्यावेळेस म्हणजे जर तुम्ही फक्त चना शेंडे खुडणीसाठी जर फक्त मजूर लावायचं ठरलं तर एकरी 4 ते 5 मजूर प्रति एकर लागतात आणि एका मजुराची किंमत आहे म्हणजे रोज आहे 150 रुपये, म्हणजे 750 रुपये जवळपास 700 रुपये जवळपास प्रति एकरचा खर्च तुम्हाला चना शेंडे खुडणीसाठी येतो। आणि जर तुमच्याकडे 5 एकर जर समजा जमीन असेल तर 7×5 म्हणजे 3500 रुपये 5 एकराला तुम्हाला खर्च येतो। परंतु मंडळी, तुम्ही जर ती बाब जर तुम्हाला सोपी करायची असेल तर ही ॲग्री पॉवरची ग्रास कटर मशीन आहे। ही कटर मशीन जर तुम्ही घेतली तर फक्त 200 रुपये रोजाचा एक माणूस एका दिवसामध्ये 4 ते 5 एकर चना शेंडे खुडणी याने ह्या मशीनने करू शकतो। आणि मजूर जर तुम्ही लावता, ज्यावेळेस तुम्ही बाया वगैरे लावतात, ते काय करतात, फक्त शेंडा नाही खुडत, ते काय करतात कामापेक्षा जास्त शेंडा खुडतात, कारण त्यांना त्याची घरी नेऊन भाजी करायची असते। तर जर तुम्हाला व्यवस्थित आणि चांगली शेंडे खुडणी करायची असेल तर ॲग्री पॉवरचा ग्रास कटर आहे। आता याला तुम्हाला अटॅच कसं करता येईल, म्हणजे कशा प्रकारे याचा उपयोग घेता येईल, तर पहा तुमच्याकडे म्हणजे जवळपास सर्व शेतकऱ्यांकडे चार्जिंगवाला स्प्रे पंप आहे आणि आपली जी मशीनची ही जी पिन आहे तुम्ही पाहू शकता, ही पिन चार्जिंगच्या ह्या सॉकेटमध्ये जिथं तुम्ही पंप चार्जिंगला लावता ह्या ठिकाणी ही पिन अटॅच होते पहा, ठीक आहे। आपण ही पिन इथं अटॅच केलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की मग ही पिन अटॅच केल्यानंतर हा बटन दाबायचं का पंपाचं, तर पंपाचं बटन दाबायचं नाही, पंप चालू नाही करायचं आहे, ठीक आहे। आपल्याला बटन दाबायचं आहे मशीनचं हे वाला, ठीक आहे। हे बटन इथं आहे, हे बटन तुम्हाला दाबायचं आहे आणि मशीन तुमची अशा प्रकारे ठीक आहे, अशा प्रकारे ही मशीनची स्पीड तुम्ही पाहिली आहे आणि कॅपॅसिटीसुद्धा तुम्ही बऱ्याचशा वेळेस आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलंच असेल। तर मंडळी, आता ही चना शेंडे खुडणीची जी मशीन आहे एका दिवसात तुमचा 3500 रुपये एवढा खर्च तुमचा वजा करू शकते आणि ही मशीन तुम्ही एकदा जरी घेतली तर याने तूर शेंडे खुडणीसुद्धा उत्तमरित्या तुम्ही करू शकता, ठीक आहे। आता ही ऑर्डर करायची तर कशा प्रकारे ऑर्डर करायची, हिला ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन कॉल करायचा आहे किंवा आमची वेबसाईट दिसत आहे, वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही कॉल करू शकता। तुमच्या डोक्यात आणखी काही प्रश्न असतील की सर मग ही मशीन आणखी काय काय करू शकते, तर तुम्हाला दाखवून देतो। ह्या मशीनला एक प्लेन ब्लेड आहे, हे ब्लेड मशीनच्या सोबत येतं, ठीक आहे। हे जर ब्लेड तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं असेल तर ह्या ब्लेडची किंमत एक्स्ट्रामध्ये पडते 80 रुपये, ठीक आहे। आणि बरेच शेतकरी असे आहे की ज्यांच्यासाठी आम्ही खास घेऊन आलेलो आहोत, ज्यांना चना पीक आहे किंवा बांधावरचं गवत कापायचं आहे किंवा वेगवेगळे ज्यांची पिकं आहे त्या पिकामधलं त्यांना गवत कापायचं आहे, तर गवत कापण्यासाठी ॲग्री पॉवर खास एक ब्लेड घेऊन आलेला आहे, याला आम्ही एस टाईप ब्लेड म्हणतो, ठीक आहे। हे एस टाईप ब्लेड जे आहे, ज्यावेळेस तुम्ही हे एस टाईप ब्लेड इथं बसवता त्यावेळेस हे ब्लेड
ज्यावेळेस तुम्ही गवत कापणीचा प्रयोग कराल तर त्यावेळेस हे अडकत नाही ब्लेड, ठीक आहे. म्हणजे हे जर तणाचं झाड आहे, समजा तण आहे, हे जाडं जरी असेल तरी हे ब्लेड अटकणार नाही, कारण हे अशा प्रकारे निघून जाईल, ठीक आहे. ब्लेड असं निष्ठून जातं कारण यस आकार याचा असल्यामुळे, ठीक आहे. आणि हे तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावं लागतं. याची किंमत आहे 100 रुपये, ठीक आहे. या ब्लेडची किंमत आहे 100 रुपये. तर मंडळी, आता कसं अटॅच करायचं, स्पीडसुद्धा तुम्ही पाहिलेली आहे. याची स्पीड जी आहे 6500 RPM, म्हणजे पर मिनिट, रिव्होल्यूशन पर मिनिट आहे याचा. 6500 एवढं हाय स्पीड याची आहे. त्यामुळं यस ब्लेड ज्यावेळेस तुम्ही याला लावता त्यावेळेस कुठलंच गवत याच्यासमोर थांबत नाही, फक्त हराळ सोडून. हराळ का? कारण हराळ तुम्हाला माहीत आहे, हराळ हे गुंतणारं हे आहे, ते तण आहे, त्यामुळं ते फक्त चालणार नाही, बाकी सगळे तण तुम्ही याने कापू शकता. हे तर झालं सविस्तर या मशीनविषयी. आणखी जर तुम्हाला काही डिटेल लागलं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबर जाऊन कॉल करू शकता. नमस्कार मंडळी, ह्या यस टाईपचं ब्लेड तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण याने मी तुम्हाला गवत खुडणी करून दाखवतो. पहा, एवढ्या जबरदस्तरित्या तुम्ही गवत कापू शकता. परत एकदा तुम्हाला खुडणी करून पलीकडचं गवत कापून दाखवू. चला. म्हणजे तुम्ही जे कोणी लोक समजा हे मशीन लावते आणि झटका मशीन लावतात आणि भोवतीचं गवत तुम्हाला त्या ताराला शेंदून असणारं गवत जर तुम्हाला कापायचं असेल, बस अशा प्रकारे. तर मंडळी, तुम्ही या तणाची हाईट पाहू शकता. टोंगळ्याच्या वर जवळपास मांडी एवढं हे तण आहे, ठीक आहे. तरीसुद्धा हे तण कापले आहे, कारण हे तण नवीन आहे, ठीक आहे. परंतु एवढंच तण जर जुनं असेल तर कापल्या जाणार नाही. आता पहा, आता सोबतच इकडे या. सोबतच तुम्हाला आता समाधानासाठी, म्हणजे समजण्यासाठी तुम्हाला ही पालवीसुद्धा कापून दाखवतो. इथं पालवीसुद्धा तुटेल, ठीक आहे, परंतु हे प्रत्येक वेळेस चालेलच असं सांगता येत नाही. एवढी जाडी पालवी याने तोडलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हाईट, ठीक आहे. जुनं खोड आहे, जुनं झाड आहे.